हाय हॅलो, प्रियाज मेकओव्हर अँड सलूनमधून मी प्रिया बोलतीये. सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की आयब्रोचा धागा कसा पकडायचा, तो कशा प्रकारे चालवला पाहिजे तुम्ही, आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आयब्रोज बनवायला कोणीही थांबवू शकणार नाही, तुमचा हात कोणीही पकडणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला परफेक्ट येईल, एवढं लक्षात ठेवा तुम्ही माझी गोष्ट. आणि आजचा व्हिडिओ असा आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बोलले की आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे आयब्रोजला शेप कसा द्यायचा, तर त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही पूर्ण सगळा व्हिडिओ बघा की तुम्हाला पण समजेल आयब्रोचा शेप कसा द्यायचा, कशा प्रकारे आयब्रो केल्या जातात. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. सर्वात आधी क्लायंटला बसवायचं चेअरवरती, त्यानंतर पावडर लावायची. मग मी तुम्हाला दाखवले कैची आणि आयब्रोचा धागा, हे सगळं साहित्य आयब्रो करायला लागतं आपल्याला. एकदा आपण स्टार्ट करूयात. सगळ्यांचे आयब्रोजचे शेप हे वेगवेगळे असतात. ट्रायंगल असतं, येस शेप असतो, राऊंड असतो. तर ज्याला ज्या प्रकारे आयब्रोज हवे असतात त्या प्रकारे आपण त्यांना शेपमध्ये आयब्रोज करून द्यावा लागतात. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की क्लायंटला नक्की काय हवं आहे, कोणत्या प्रकारे त्यांना आयब्रोज बनवायचे असतात. तर आता ह्या क्लायंटला आहे तर त्यांना बनवायचं आहे पॉइंटेड आयब्रोज, म्हणजे असं ट्रायंगल बनवायचा त्याच्यामध्ये. तर सगळ्यात स्टार्टिंगला आपण धागा घ्यायचा. धागा कैचीसारखं तुम्हाला काल शिकवलं त्याप्रमाणे त्याला धरायचा आणि त्याच्यानंतर आयब्रोजवरती ठेवायचा आणि एक लाईन क्रिएट करून घ्यायची. लाईन क्रिएट केल्यानंतर हातातला डावा हात, उजवा हात आणि तोंडातनं तो धागा खेचायचा. खेचल्यानंतर तिथे एक लाईन क्रिएट होती. डोळ्याच्या भोवती धरायला लावायचा, दोन्हीकडून स्ट्रेच करायची ती जागा, जेणेकरून त्यांना धागा हा लागला नाही पाहिजे, कट नाही लागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे केस ओढायचे की त्यांना त्रास पण नाही झाला पाहिजे. त्याच्यामध्ये एक लाईन क्रिएट करून घ्यायची खाली पण, जसं सेम आपण वरती एक लाईन तयार करतो तीच लाईन आपण खाली तयार करायची खालच्या आयब्रोजवरती. आणि तिथून जी लाईन सेम असेल स्टार्टिंगची आपण जी लाईन ओढली जाते त्या लाईनीतून सरळ सगळीकडून केस त्या लाईनीतनं बाहेर 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 काढायचे, जेणेकरून आपला तो आयब्रोचा शेप सेम तसा असा राऊंडेड पॉइंटेड तुम्हाला जसा पाहिजे तसा तो राहतो. आणि असा शेप तयार केल्यानंतर बघा तुम्ही त्याच्यामध्ये दिसतंय की किती छान असा शेप क्रिएट झाला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला तो शेप तुम्ही बघा सुंदर असा तयार झाला आहे. आणि आता आपण घेऊया दुसऱ्या बाजूची आयब्रो. ती आयब्रो आपल्याला मागच्या साईडने करायची असते. तर मी क्लायंटला पकडायला लावलं की पकडा तुम्ही, त्याचं स्ट्रेच करा की जेणेकरून तुम्हाला धागा नाही लागला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण मी सेम आपलं गाईडलाईन तयार करून घ्यायची, म्हणजे स्ट्रेट धागा धरायचा आणि एक लाईन क्रिएट करायची. त्या लाईनीतनंच त्या लाईनीत जेवढे केस आहे ना त्या लाईनीतलं तेवढे केस आपण काढायचे. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिकायला मिळतील माझ्या व्हिडिओतून. आणि मी एकदम एक सोप्या पद्धतीने असं तुम्हाला व्हिडिओजमधून दाखवते की कसं आयब्रोज करायचे, कसे नाही. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला लवकर आयब्रोज येतील. तुम्ही सगळ्यात आधी पायावरती प्रॅक्टिस करा, हातावरती प्रॅक्टिस करा. केस निघाले तुमच्या कैचीतून, त्या धाग्याच्या कैचीतून, तर समजून जावं की तुम्ही आता आयब्रोज करण्याच्या ह्याच्यामध्ये आहात. तुम्ही घरी बसल्या हे शिकू शकता, तुम्हाला कुठेही फीस द्यायची गरज नाही. आणि माझे व्हिडिओ डेली अपडेट असणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते शिकू शकता. आणि मी खूप खुश होईल की तुम्ही जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आयब्रोज शिकताय. आणि खूप सुंदर अशी गोष्ट आहे की मी आधी शिकत होते दुसरीकडे आणि आत्ता ते मी असं शिकवणार आहे. मला खूप आनंद होतोय की मी पण कुठेतरी पोहोचली आहे त्या लेवलला की मी पण शिकवू शकते. आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला समजेल की मी खूप सोप्या पद्धतीने असे हे व्हिडिओ शिकवते. आणि यापुढेही माझं डेली अपडेट असे व्हिडिओ येणार आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या ब्लॉगवरती कंटिन्यू राहत जा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की माझा नवीन व्हिडिओ पडला अकाउंटला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ पाहाल म्हणून.